ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇದಾಗಿತ್ತು KLE ಹೆಲ್ತ್ ಗೈಡ್. ಇನ್ನೂ ಇದೆ, ಒಂದು ಕರೆ ಒಂದು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಹಲೋ, ನಮಸ್ಕಾರ. हॅलो, नमस्कार. हो, नमस्कार. नमस्कार. मी तुमचा मराठी बोलतो. हां बोला चालतंय सर. का? हां बोला सर. तुमचा प्रश्न विचार. माझा नातू एक आहे, 5वीला आहे तो. हां काही काही सांगितलं तरी ऐकतच नाही आणि त्याला एक सवय लागले चोरी करणे, खोटं बोलणे आणि नको त्या ठिकाणी मारामारी करून दंगा करून घरी येणे आणि सांगितलेल्याच्या विरोधच करणे. अशा तऱ्हेने याची काय प्रवृत्ती अशी का? काही केलं तरी बदलायला तयार नाही तो. मारलं तरी मार खातो आणि परत आणि दुसऱ्या वेळेला होतं तसंच. अच्छा. त्याला काय करायचं आम्हाला प्रश्न पडलाय. काय केलं तर हा बदलेल? बर. तुम्ही जी लक्षणं सांगताय ती मुलामध्ये त्याला आपण अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी म्हणतो. मुलाचा स्वभाव चंचल असणं, एका जागी शांत न बसणं, दंगा करणं, बडबड करणं, मारणं, चोरी करणं, ह्यासारख्या प्रवृत्ती ह्याला आपण अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणतो. ह्याच्यासाठी इलाज आहे, ह्याच्यासाठी गोळ्या औषधं आहेत, काउन्सिलिंग आहे. व ह्याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरांना भेटावं लागेल आणि मग त्याच्या प्रकारे पुढं आपण त्याला इलाज करू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या अशा बिहेवियरमुळं आपण त्याला मारता कामा नये किंवा त्याच्यामुळे त्याचा प्रॉब्लेम आणखी जास्त वाढेल. समजून घ्यायला पाहिजे. आणखी मग त्याला इलाज आहे, ट्रीटमेंट आहे, ती आपण करू शकतो. त्याप्रकारे मग त्यांचे बिहेवियर्स आणखी बाकीच्या गोष्टी सुधारत जातात. थँक्यू सो मच सर कॉल केल्याबद्दल. आणि त्यांनी ओपनली प्रश्न विचारला, खरंच कौतुकास्पद आहे आणि काळजी आहे वाटतं त्यांना, त्यामुळं त्यांनी प्रश्न विचारला. असे बरेच असतात सर. आणि स्वभाव जो असतो आपला, त्याला आपण म्हणजे म्हणतात स्वभावाला औषध नाही असं म्हटलं जातं, पण इथं स्वभावावरती सुद्धा आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. जर तो अगदीच विचित्र असेल तर ह्या गोष्टी आपण सांगू शकतो. आणि मेन ह्याच्याबद्दल एक अवेअरनेस मेसेज आपण देऊया की एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे आपण घेऊन जातोय आपल्या मुलाला किंवा कुणालाही, तर ते म्हणजे त्याची मानसिक स्थिती अगदीच बिघडली असं न समजून घेता त्याची परिस्थिती चांगली सुधारावी या गोष्टीसाठी आपण घेऊन जातो, ही गोष्ट त्यांनी लक्षात घ्यावी. नाही, बरोबर आहे की जनमानसात जी काही संकल्पना आहे की मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणं म्हणजे अगदी जे मानसिकरित्या अगदी व्यस्त आहेत त्यांनाच आपण फक्त घेऊन जातो तिथं, असं हे बिलकुल नाही आहे. आणि अगदी लहानसा इश्यू असू दे, फक्त रागाचा प्रॉब्लेम असू दे, राग भरपूर येणं, झोप न लागणं, अभ्यासात कॉन्सन्ट्रेट न करणं, वर्गात शांतता न राखणं किंवा ह्यासारखे असे भरपूर जे प्रॉब्लेम्स आहेत, फोन यूज एक्सेसिव्ह करणं, सांगितलेली गोष्ट न ऐकणं, ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सना कुठे ना कुठे इलाज असतो, सोल्युशन असतो. आणि ते आपण समालोचनातून करतो. आणि त्याच्यासाठी मनोरोग तज्ज्ञांना किंवा काउन्सिलर्सना भेटणं हे आपण समजून घेणं गरजेचं आहे की ह्या गोष्टीनं आपल्याला मदत मिळेल आणि त्या मुलाचं जीवन पुढे सुदृढ होईल. ह्या एकाच भावनेतून आपण काही संकोच न बाळगता मनात मदत घेतली पाहिजे. कार्यक्रमाच्या शेवटी सर, वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डे आहे आजचा, तर त्यानिमित्तानं आपण काय मेसेज देऊ? जागरूक राहा. आपल्या आजूबाजूच्या लोकांच्यावर अगदी नियमितपणे लक्ष ठेवा. त्यांना असं जाणवू द्या की तुम्ही आहे, काहीही असेल तर ते त्यांच्याशी बोलू शकतात, काही प्रॉब्लेम असतील तर तुमच्याशी ते संवाद करू शकतात. आणि कुठलीही गोष्ट असेल तर फक्त तुम्ही डिसाईड न करता एक्सपर्ट्स जे मनोरोग तज्ज्ञ आहेत त्यांचाही सल्ला घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या. तरच आपण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना सेफ ठेवू शकू. आणि हे जे काही आत्महत्येचं प्रमाण जे भरपूर वाढत चाललं आहे ते आपण कमी करू शकतो असा मला विश्वास